हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डेली आपण न्यूजपेपर डिस्कस करत असतो, विशेष करून मराठी न्यूजपेपर म्हणजे लोकसत्ता डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर द हिंदू या इंग्लिश न्यूजपेपरवरती आपल्या मातृभाषेतून विश्लेषण देत असतो नवीन लेक्चरमध्ये. पहिल्यांदा मराठी न्यूजपेपरचं लेक्चर आपलं रोज अपलोड होत असतं आणि त्याच्यानंतर द हिंदूचं लेक्चर आपलं डेली अपलोड होत असतं. मग आता पहिलं जे आपलं लेक्चर आहे ते लोकसत्ताच आपण डिस्कस करतोय. त्याच्यामध्ये बघूयात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाच्या न्यूज कोणकोणत्या आहेत. 5 फेब्रुवारी 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय हे डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती विशेष करून कोविड-19शी रिलेटेड आहे. ओमायक्रॉनशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री जे आहेत राजेश टोपे यांनी हे सांगितले की 15 मार्चपर्यंत हा जो काय कोरोनाचा संसर्ग आहे तो कोरोनाची लाट आहे ती ओसरलेली आपल्याला पाहावयास मिळेल असं तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या भाकितावरून त्यांनी भाकीत केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून त्यांचं मत असं आहे की चिंता वाटत होती रुग्णशय्या, प्राणवायू, अन्य आरोग्य सुविधा यांची कदाचित टंचाई की भासते की काय अशा प्रकारची चिंता वाटत होती. परंतु बऱ्याचपैकी रुग्ण जे आहेत ते 80% रुग्ण आहेत ते कोरोना रुग्णशय्या 80% कोरोना रुग्णशय्या ज्या आहेत त्या रिक्त राहिल्या असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर बहुतांश रुग्ण जे आहेत ते विलगीकरण कक्ष जो असतो त्या कक्षामध्येच बरे झाले अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच एकंदरीत जर आकडेवारी बघायची झाली तर राज्यांमध्ये पहिली लस घेतलेली जी लोकसंख्या आहे ती 92%च्या आसपास आहे. त्याचबरोबर दुसरी लस घेतलेली जी लोकसंख्या आहे ती 55 ते 60%च्या आसपास आहे आणि 15 ते 18 वयोगटातील जे ज्यांना लसीकरण झाले अशा लसीकरण होण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये अग्रेसर आहे असं त्यांचं असं आकडेवारीमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर 95% रुग्ण जे आहेत ते विलगीकरणातच असून घरीच उपचार घेत आहेत अशा प्रकारचं आकडेवारी सुद्धा यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता याच्यामधून आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून की पॉईंट काय घ्यायचा तर विशेष करून कोविड-19शी रिलेटेड ही न्यूज आहे. मग आपल्याला कोविड-19शी रिलेटेड जे काय महत्त्वाचे व्हेरियंट्स आहेत ते व्हेरियंट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विशेष करून भारतामध्ये कोणकोणते व्हेरियंट्स आहेत आणि एकूण जगामध्ये कोणकोणते व्हेरियंट्स आहेत कोविड-19चे आणि कुठं कुठं कोणता व्हेरियंट सापडलाय याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. जसं कोविड-19चा ओमायक्रॉन हा एक व्हेरियंट आहे तशाच पद्धतीचे आणखी व्हेरियंट डेल्टा व्हेरियंट आहे, ओटा व्हेरियंट आहे, अशा प्रकारचे अनेक व्हेरियंट आहेत. मग त्या व्हेरियंटचा चार्ट एक आपण बघून ठेवायला पाहिजे, त्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे पहिला की पॉईंट तो आहे. आणि दुसरा की पॉईंट काय आहे तर भारतामध्ये कोविड-19शी रिलेटेड जे वॅक्सिन्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्या इंडियन मेड कोणकोणत्या आहेत आणि विदेशातून कोणती जर आपण घेत असेल तर ती कोणती आहे, कोणत्या देशाकडून आपण घेतोय याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि एकंदरीत जगामध्ये वॅक्सिन जे आहे ते कोणत्या देशानं कोणती वॅक्सिन डेव्हलप केली याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हे दोन की पॉईंट खरं तर आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मग आता पहिला जो की पॉईंट आहे कोविड-19च्या व्हेरियंटचा ते व्हेरियंट आपण इथंच इंटरनेटच्या माध्यमातून बघूयात की कोविड-19चे व्हेरियंट नेमके कोणकोणते आहेत. ओमायक्रॉन तर आहेच पण बाकी व्हेरियंट कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला बघणं कुठंतरी गरजेचं आहे. बघून घेऊयात मग ते. इथं आपण इंटरनेटच्या माध्यमातून एक चार्ट बघू शकतो. विशेष करून हे जे 4 व्हेरियंट आहेत ते WHO जाहीर केलेले व्हेरियंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. बाकी पण व्हेरियंट आहेत पण हे 4 खूप महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे 4च फक्त मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये अल्फा व्हेरियंट आहे त्याचं सायंटिफिक नाव जे आहे त्याला लिनेज आपण म्हणतो म्हणजे सायंटिफिक कोड दिला गेलाय प्रत्येक व्हेरियंटला. तो कोड अल्फाचा काय आहे तर B.1.1.7 हा कोड आहे. तो UK मध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर बेटा व्हेरियंट आहे त्याचं लिनेज आहे B.1.351 तो साऊथ आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर गॅमा व्हेरियंट आहे त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ती P.1 आहे तो ब्राझीलमध्ये पहिल्यांदा सापडला होता. आणि त्यानंतर डेल्टा व्हेरियंट आहे त्याचं लिनेज आहे B.1.617.2 तो इंडियामध्ये पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर ओमायक्रॉन आहे जो आत्ता आपण बघतोय त्याचं लिनेज आहे B.1.1.529 त्यात तो मल्टिपल कंट्रीजमध्ये सापडला होता. कोणत्याही एका कंट्रीमध्ये सापडला असं आपल्याला म्हणता येत नाही. मग विशेष करून इंडियामधला जो डेल्टा व्हेरियंट आहे त्याचं सायंटिफिक नेम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर इंडियामध्ये आणखी 2 व्हेरियंट सापडलेत. पहिला तर आहे कप्पा व्हेरियंट त्याच्या जे सायंटिफिक नाव आहे फक्त इथं 0.2 आहे कप्पा व्हेरियंटचं, इथं 0.1चा फक्त बदल आहे. आणि तिसरा एक व्हेरियंट आहे
इथं .3 आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं जे सायंटिफिक नेम आहे तेच त्याला नाव देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं 3 व्हेरियंट इंडियामध्ये सापडतात. ते 3 व्हेरियंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा खरं तर प्रयत्न करा. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ते टेस्ला मोटर जी भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. भारतामध्ये खरं तर ते इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहेत. त्यांच्या मोटर्स भारतामध्ये सुद्धा ते विकू इच्छित आहेत. परंतु टेस्ला मोटर्सने त्याच्यासाठी म्हणजे भारत शासनाकडे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे रिक्वेस्ट केली होती की त्यांना 100% जे सीमा शुल्क आहे आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आहे त्याच्यामध्ये 100% सूट मिळावी असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु ती जी त्यांची मागणी आहे ती भारत सरकारनं फेटाळलेली आपल्याला पाहावयास मिळाली. आणि त्याचं कारण काय दिलंय, विवेक जोहरी जे आहेत अध्यक्ष केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच्या संदर्भात ही इन्फॉर्मेशन दिली की आहे हे जे कर आहेत त्या दरामध्ये इतर कंपन्यांनी, इतर विदेशी कंपनी आहेत त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे भारतामध्ये. त्यामुळं त्यांना वेगळा नियम आणि तुम्हाला वेगळा नियम अशा प्रकारचा डिसिजन इंडियन गव्हर्नमेंट घेऊ शकत नाही. आणि कोणत्याही प्रकारे टेस्ला मोटर्स ही जी कंपनी आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे भारतामध्ये कशा पद्धतीने ते इन्व्हेस्ट करणार आहेत याच्यासाठीचा आराखडा कोणत्याही प्रकारे जाहीर केला नाही. त्यामुळे इंडियन गव्हर्नमेंट अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं ती मागणी फेटाळलेली अशा प्रकारचं कुठंतरी इनडायरेक्टली विवेक जोहरी यांनी सांगितलं आहे. विशेष करून या न्यूजमध्ये अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क याचा उल्लेख आलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे विशेष करून टॅक्सवरती ही न्यूज बोलताना आपल्याला पाहावयास मिळते. मग आता विशेष करून करासंदर्भात आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन बघायची झाली तर आपल्याला कराचे 2 प्रकार पडतात. ते म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. मग त्याच्यामध्ये त्याला आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. मग ते आपल्याला खरं तर माहिती पाहिजे की डायरेक्ट टॅक्स आपण कशाला म्हणतो, इनडायरेक्ट टॅक्स आपण कशाला म्हणतो. ढोबळ मनाने सांगायचं झालं तर प्रत्यक्ष कर म्हणजे जो कर प्रत्यक्षरित्या आपण गव्हर्नमेंटला भरत असतोय, सरकारच्या ऑफिसमध्ये जाऊन भरत असतोय, त्याला आपण प्रत्यक्ष कर म्हणतो. आणि अप्रत्यक्ष कर काय, तर जो मध्यस्थाच्या थ्रू आपण भरत असतोय त्याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट सरकारी ऑफिसमध्ये किंवा सरकारकडे आपण कर न भरता मध्यस्थाच्या थ्रू भरत असतो त्याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा पेन, समजा हा पेन तुम्हाला घ्यायचा आहे, या पेनची एक्झॅक्ट किंमत जर असेल तर ती समजा 90 रुपये, परंतु याची MRP जी असते ते टॅक्स पकडून तुम्हाला 100 रुपये द्यावं लागते. मग याच्यामध्ये काय झालं तर एक्झॅक्ट किंमत त्याची 90च रुपये, परंतु त्याच्यामध्ये टॅक्स इन्क्लूड आहे म्हणून तुम्हाला त्याची एकूण किंमत 100 रुपये द्यावी लागते. म्हणजे याच्यामध्ये 10 रुपये टॅक्स जो दिला तो तुम्ही कुणाला दिला तर त्या संबंधित रिटेलरला दिला, दुकानदाराला दिला. मग त्याच्या थ्रू खरं तर घाऊक व्यापाऱ्याला तो कर जातो, घाऊक व्यापाऱ्या थ्रू कंपनीला कर जातो आणि कंपनीच्या थ्रू गव्हर्नमेंटला कर जातो. म्हणजेच काय झालं, तुम्ही अप्रत्यक्षरित्या हा 10 रुपये कर जो आहे तो गव्हर्नमेंटला भरला असा त्याचा अर्थ होतो. हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी समजावून सांगितलं. म्हणजे हा जो बेसिक डिफरन्स आहे, बेसिक कन्सेप्ट आहेत, त्या बेसिक कन्सेप्ट खऱ्या अर्थानं आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. ह्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत अर्थशास्त्रातल्या त्या आपल्याला क्लिअर असणं कुठंतरी गरजेचं आहे. मग त्या खरं तर या न्यूजच्या अंतर्गत आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. याच्यासाठी खरं तर ही न्यूज महत्वाची होती. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती ग्लोबल टीचर अवॉर्ड विनर म्हणजे रणजित दिसले यांच्याशी रिलेटेड ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. शिक्षण विभागानं ज्यांची या रणजित दिसलेंची प्रतिनियुक्ती झाली होती एका दुसऱ्या संस्थेवरती, परंतु त्या संस्थेमध्ये ते जवळजवळ 3 वर्षे गैरहजर आहेत, ते तिकडं ते गेलेच नाहीत अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती लावला जातोय. आणि त्या संदर्भात संबंधित मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं नोटीस बजावलेली आहे. आणि त्या नोटीसमध्ये सांगितले जर ते 3 वर्ष गैरहजर होते तर त्यांची पगार का केली गेली अशा प्रकारचा प्रश्न त्या नोटीसमध्ये विचारला गेलेला आपल्याला पाहावयास मिळते. हे सांगणारी न्यूज आहे. विशेष करून दिसलेंना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाले, जागतिक शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाले. मग त्या संदर्भातून ही पर्सनॅलिटी जी आहे ती खूप महत्वाची पर्सनॅलिटी ठरते. त्यामुळे ग्लोबल टीचर पुरस्काराच्या संदर्भात आपल्याला या न्यूजमधून घ्यायचं झालं तर आपण की पॉईंट घेऊ शकतो की ग्लोबल टीचर अवॉर्ड जो आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन खरं तर आपण काढून ठेवायला पाहिजे. नेमकं तो कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो, कधीपासून त्याची सुरुवात झाली, याची सर्व इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. परंतु याच्यामध्ये आणखी जर सखोलात जाऊन की पॉईंट काढायचा झाला तर रणजित दिसलेंना नेमका कोणत्या संशोधनासाठी शिक्षण क्षेत्रात त्यांनी काय केलं म्हणून त्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालाय त्याचं सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन जर मिळाली तर ती इन्फॉर्मेशन काढून ठेवा. त्याच्यावरती सुद्धा कदाचित प्रश्न फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं
खरं तर तशा दृष्टीतून या न्यूजचा आपण अभ्यास करायला पाहिजे. हे रणजित डिसले यांचं प्रकरण जे आहे ते जास्त न्यूजमध्ये, वारंवार न्यूजमध्ये येतं हे प्रकरण. त्यामुळे याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती रशिया आणि चीनशी संदर्भात न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून विंटर ऑलिम्पिक्स बीजिंगमध्ये कंडक्ट केले जातात त्याच्याविषयीची न्यूज काल पण आपण बघितली होती. आणि त्याच्यामध्ये गेस्ट म्हणून रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन जे आहेत त्यांना इन्व्हाइट केले गेले, त्यांचं तिथं आगमन झालं आपल्याला पाहावयास मिळालं. परंतु याच्या आडून त्यांची इतरही चर्चा, जी पॉलिटिकल चर्चा आहे, डिप्लोमॅटिक चर्चा आहे, ती सुद्धा चर्चा चालू आहे. अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी इथं आलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून रशिया जो आहे, रशिया युक्रेन संघर्ष चालू आहे. काल आपण वर्ल्ड मॅपच्या माध्यमातून सुद्धा ते समजावून घेतलं होतं की नेमका संघर्ष कशा पद्धतीचा आहे, त्याचं लोकेशन कुठं आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण काल खरं तर बघून घेतली. काल मी डिटेलमध्ये तुम्हाला ते समजावून सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये विशेष करून एक नवीन संघर्ष निर्माण झालाय रशियाचा युएसए सोबत, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन सोबत आणि युक्रेन सोबत. कारण युक्रेनला युएसएनं आणि नाटोनं सपोर्ट केला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि त्या धर्तीवरतीच कुठंतरी चायनासोबत रशियाचे जे काही चर्चा आहे ती व्लादिमीर पुतीन करत आहेत, अशी कुठंतर चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि याच्यामध्ये चीन आणि रशिया एकत्र येत आहेत अशा प्रकारचे सिच्युएशन निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून कोणाच्या विरोधात, तर युक्रेन, युएसए, नाटोच्या विरोधात. त्यामुळे एक नवीन 2 गटांची निर्मिती होत आहे की काय, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्या अनुषंगाने आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी याच्यातून की पॉईंट घ्यायचं झाला तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की रशियासोबतचा आपला संबंध कशा पद्धतीचे आहेत, चायनासोबतचा आपला संबंध कशा पद्धतीचा आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय ना, आता चायनाचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जो आहे, त्याच्यामध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरची गलवान व्हॅली घ्या तुम्ही, हॉट स्प्रिंगचा एरिया घ्या, हे सर्व एरिया काल आपण डिस्कस केले आहेत. ते जास्त न्यूजमध्ये असतात, त्यामुळे त्याच्या दृष्टीतून मॅप रिडिंग सुद्धा आपण डिटेलमध्ये करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे ते म्यानमारशी रिलेटेड न्यूज असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्यानमारची महत्वाची पर्सनॅलिटी म्हणजे आंग सान सुकी यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही महत्वाची पर्सनॅलिटी का म्हणतोय, तर यांना नोबेल प्राइज सुद्धा वितरित केला गेला. त्यामुळे खरं तर ही महत्वाची पर्सनॅलिटी पाहावयास मिळते. परंतु ही जी पर्सनॅलिटी आहे ती आता तुरुंगात आहे, कारण जवळजवळ वर्षभरापूर्वी मिलिटरीने तिथं सत्ता काबीज केली. आणि आता मिलिटरी सत्ता म्यानमारमध्ये सुरू आहे. कोणत्याही प्रकारचं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट म्हणजे लोकशाही सरकार तिथं स्थापन झालेलं नाही. पण त्याने आश्वासन दिले की 2023 पर्यंत तिथं लोकशाही सरकारची स्थापना करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. 2023 पर्यंत तिथं लोकशाही सरकारची स्थापना होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. परंतु आता 11वा खटला आंग सान सुकी यांच्यावरती दाखल करण्यात आलाय. विशेष करून त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप दाखल करण्यात आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर बेकायदेशीरित्या वॉकी टॉकी बाळगला म्हणून त्यांच्यावरती खटला दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर गोपनीय कायद्याचं उल्लंघन केलं त्याच्यासाठी त्यांच्यावरती खटला दाखल केला, असे केल्या गेले आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे खटले आतापर्यंत त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत. आणि आता जो खटला दाखल केलाय तो जवळजवळ 11वा खटला आहे असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळते. आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी हे सांगितले की 2023 मध्ये जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये त्यांना परत म्हणजे भाग घेता येऊ नयेत याच्यासाठी खरं तर ही खटाटोप मिलिटरी करत आहे. गव्हर्नमेंट जे आत्ताचं स्थापन झालेलं आहे ते करत आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्या समर्थकांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं त्या अनुषंगाने आपल्याला याच्याशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. पहिलं तर आंग सान सुकी या पर्सनॅलिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा आणि त्यानंतर म्यानमारशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. म्यानमारचं लोकेशन वगैरे कशा पद्धतीने याची इन्फॉर्मेशन काढून ठेवा. एवढं 2 की पॉईंट खरं तर या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. म्यानमारचं लोकेशन बघत असताना म्यानमारला कोणकोणते स्टेट, आपलं जे कोणकोणती राज्य आहेत ती बाउंड्री लाईन शेअर करतात, बाउंड्री लाईन टच करतात, याची सुद्धा इन्फॉर्मेशन काढून ठेवा. ती सुद्धा इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं महत्वाची होऊन बसते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. संपादकीय जर आजचं बघितलं तर त्याच्यामध्ये विशेष करून लेखकानं हे मत मांडले की समाज माध्यम असतील म्हणजे सोशल मीडिया असेल, त्याचबरोबर सायबर कायदे असतील, या सगळ्यांविषयी इन्फॉर्मेशन देणारी जी काय आपल्याला माहिती आहे ती आपण शालेय शिक्षणामध्येच समाविष्ट करायची
परिस्थिती आता निर्माण झाली. त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल त्यांनी हिंदुस्थानी भाऊ जे प्रकरण आता झालं, त्यांनी भडकवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना, विशेष करून परीक्षा घेऊ नये याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आंदोलन जे झालं त्याला हिंसक वळण सुद्धा निर्माण झालं आपल्याला पाहावास मिळालं होतं. त्याचबरोबर थेरगावची क्वीन प्रकरण असू द्या, ही जी प्रकरण आहेत ती विशेष करून तरुणाईला सोशल मीडियाच्या माध्यमातून एका आभासी जगात घेऊन जातात. त्यामुळं त्यांना समजत नाही की आपण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायला पाहिजे. आणि समाज माध्यमं ही जे सोशल मीडिया आहेत याचे दुष्परिणाम काय आहेत आणि चांगले परिणाम काय आहेत याचं त्यांना जाणीव राहत नाही. त्यामुळं कुठंतरी या आभासी जगाचे ते कुठंतरी अभिमन्यू होत चाललेले आहेत. अशा प्रकारची भावना या संपादकीयमध्ये लेखकाने व्यक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून एक माणूस म्हणून जर आपण विचार केला, सतत विवेकबुद्धी ठेवून जर आपण विचार केला, तर खरंच सोशल मीडियावरती आपण किती वेळ द्यायला पाहिजे आणि जो वेळ देतोय ते खरंच प्रोडक्टिव्ह आहे का, की फक्त आपण टाइमपास करतोय, याची एक छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला कुठेतरी असणं गरजेचं आहे. आणि तशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि हे विशेष करून सोशल मीडियाच्या आहारी जाणारी मुलं जे आहे ते विचार केला तर 12वी या वयापर्यंतची मुलं असलेली आपल्याला पाहावयास मिळतात, म्हणजे शालेय जीवनातली मुलं असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता थेरगावची क्वीन अशा प्रकारचं सोशल मीडियावरती अकाउंट असणारी एक मुलगी आहे आणि ती जी त्याच्यावरती रील्स वगैरे बनवते, ती भाषा तिची बघितली तर आपल्याला विचार करायला लावणारी भाषा आहे तिची. त्याच्यामध्ये शिव्यांचा वगैरे वापर केलाय, चुकीच्या शब्दांचा वापर केलाय आणि त्याच्या संदर्भात तिला अटक सुद्धा आता झाली. त्यामुळे ते प्रकरण जास्त गाजले. मग आता याच्यामध्ये चूक कुणाची? तर याच्यामध्ये खरं तर आपण त्यांना सोशल मीडियाच्या संदर्भात इन्फॉर्मेशन व्यवस्थित द्यायला पाहिजे. सायबर क्राईमच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि सोशल मीडियावरती कोणतं कृत्य करायला पाहिजे आणि कोणतं कृत्य नाही करायला पाहिजे याची छोटीशी इन्फॉर्मेशन त्यांना असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याच्याशी संदर्भात कायद्यांची इन्फॉर्मेशन त्यांना असणं गरजेचं आहे. जर त्याच्यावरती तुमच्या हातून काही चुकीचा प्रकार घडला तर तुम्हाला कोणता गुन्हा तुमच्यावरती दाखल होऊ शकतो, तुमच्या आयुष्यावरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची एक इन्फॉर्मेशन त्यांना अगोदरच असेल तर अशा प्रकारची कृत्य आपण रोखू शकतो. आता थेरगावची क्वीन या अकाउंट असणाऱ्या मुलीला अटक करण्यात आली पोलिसांकडून, परंतु अटक करण्यानं ती सुधरेल, परंतु बाकी जे त्याच मार्गावर चाललेले मुलं असतील किंवा तरुण असतील त्यांना आपण कसं रोखणार आहोत याच्यावरती आपल्याला खरं तर विचार करणं गरजेचं आहे, असं या संपादकीयमध्ये लेखकानं सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की समाज माध्यमे असतील, त्यांचे परिणाम दुष्परिणाम असतील, सायबर जे कायदे आहेत त्याच्याशी रिलेटेड त्या कायद्यांची इन्फॉर्मेशन जर आपण शालेय शिक्षणातच देऊ शकलो तर मग त्याचा परिणाम काय होईल याच्यावरती सुद्धा सरकारनं विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे, असं या एडिटोरियलमध्ये या संपादकीयमध्ये लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. इथं खऱ्या अर्थानं आजचा लोकसत्ता मी समाप्त करतोय. ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या, संपादकीय महत्त्वाच्या होत्या, त्याच्या ओव्हरव्ह्यू मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डिस्कशन याचं देऊ शकलो असेल, एक्सप्लेनेशन याचं देऊ शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये आम्ही इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल आणि आम्ही पण सर्व मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल, जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. आणि हे तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा. सो या नोटवरती मी तुमची आजच्यापुरती रजा घेतो. बाकी पण आपल्या चॅनलवरती MPSC मित्र या चॅनलवरती बाकी पण लेक्चर आपण अपलोड करतोय, जसं की लोकसत्ता डिस्कशन अपलोड केलं, यानंतर आता द हिंदूचं डिस्कशन अपलोड होईल. त्यानंतर इव्हिनिंगला याच्यावरती आधारित जर MCQs काय असतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील याच्यावरती फॉर्म केलेले, त्याचं सुद्धा एक वेगळे लेक्चर रोज अपलोड करण्याचा मी प्रयत्न करत असतोय, जेणेकरून स्पर्धात्मकरित्या आपली करंट अफेअरची तयारी व्हावी आणि एकंदरीत सगळ्या सब्जेक्टची तयारी व्हावी. त्याच्यासाठी आपल्याला बहुपर्यायी प्रश्नांवरती सुद्धा काम करणं गरजेचं असतं. त्याच्याशी रिलेटेड मग वेगळं व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड करत असतोय. त्यामुळे बाकी सर्वांगीण तुम्हाला याचा फायदा होईल. त्यामुळं याचा टोटल बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करा. सो या नोटवरती मी तुमच्या रजा घेतो. भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.